आपल्या अहमदपूर शहरातील निजवंत नगर येथे राम दरबाराचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 4 दिवसापासून रामभक्त या ठिकाणी उत्सुकतेने गर्दी करत आहेत कार्यक्रम पाहण्यासाठी। त्याचबरोबर आपल्या सोबत आपल्या मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील या कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे आणि आरती सुद्धा केलेली आहे। आपल्या सोबत आहेत सर, काय सांगता येईल या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल? आज अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी झालेली आहे। नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते आताच हा कार्यक्रम संपन्न झाला। आम्हा भारतीयांचा या ठिकाणी अस्तित्व असणारं प्रभू रामचंद्र खूप दिवसापासून 50 वर्षापासून पेंडिंग असलेलं हे प्रकरण आज ते मंदिराच्या रूपाने अस्तित्वात आलेलं आहे। संबंध भारतीयांचा एक मान उंचावलेली आहे। भविष्याच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी आपल्याला जे शिकवण दिलेली आहे, एक वचनी एक पत्नी, त्या मुक्तीप्रमाणे भविष्याच्या काळामध्ये या भारत देशातील जनतेने त्यांनी जे दिशा दाखवली आहे त्या दिशेने जाण्याचं काम करून येथील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण सगळेजण आज करू। आणि विशेष करून अहमदपूर शहरामध्ये आपले लोकप्रिय खासदार संगारे साहेब यांनी या ठिकाणी 2,30,000 रुपयाचं दिव्याचं माध्यमातून रामाची मूर्ती या ठिकाणी आयोजन केलं। 20, 21 आणि 22 3 दिवसापासून या मतदारसंघातील जनता, महिला, बालअवध सर्व लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेतात आणि भविष्याच्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी दिशा दिलेली आहे। प्रभू रामचंद्र म्हणजे दुष्टाचा प्रहार करणारा आणि सत्याच्या पाठीमागे राहणारा, ते अनुसरून या ठिकाणी आपण वागायचा प्रयत्न करू। अशा निमित्तानं या ठिकाणी मी आपल्याला धन्यवाद देतो की सर्व भारतीय या ठिकाणी सामील झालात आणि एक आपलं स्वप्न या ठिकाणी आपण पूर्ण केलात, त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो।